आणि हे बाकी धुवा निघतोय या मशीनीमधून. नमस्कार मंडळी, स्वागत तुमचं आजच्या आपल्या व्लॉग मध्ये. आणि तुम्ही थंबनेल मध्ये बघितलं असं आज आपण काय करणार आहे, तर आपण आज जी खुर्ची आहे ती रिपेअर करणार आहे आणि तुम्हाला पण दाखवतो कशी रिपेअर करते. मी पण फर्स्ट टाइमच करतोय. तर मागे एकदम भारी व्ह्यू झालेला आहे आज आणि पावसा पाण्याचं वातावरण असल्यामुळे सगळं हिरवगार झालेलं आहे सगळीकडं आणि सगळीकडेच व्ह्यू चांगला आहे. पण इथून आम्हाला चांगला व्ह्यू दिसतो दुसऱ्या लोकांपेक्षा. तर तुम्हाला बी दाखवतो मी बॅक कॅमेऱ्याने आणि तुम्ही पण एन्जॉय करा व्ह्यू. मग आपण जाऊ खुर्ची रिपेअर करायला. मागचं वातावरण किती छान झालंय आणि बघ नदीला किती पाणी आलेलं आहे. लोक पुलावर उभे सगळे आणि नदीचं पाणी वाढलेलं आहे सध्या. याच्या आधी कमी होतं, वाढलेलं आहे. आणि आपल्या मागे जे डोंगर आहे ते डोंगर बी गायब झालेले आहेत ढगामुळं. एकदम भारी वाटतंय सगळं. हे बघा डोंगर पाणी वगैरे आणि आपल्या इथून एकदम भारी व्ह्यू दिसतो त्याचा. तर मित्रांनो, तुम्ही सगळं व्ह्यू पाहिलाच असेल, कसा वाटला कमेंट मध्ये सांगा. आता चला आपल्याला जी खुर्ची रिपेअर करायची ती तुम्हाला दाखवतो कशी कशी नाही आणि आपण कशी करणार आहे ते पण दाखवतो. ही आहे आपली खुर्ची, तिच्यावर मी पाय दिला होता त्याच्यामुळं फुटली ती खुर्ची. आणि ही पण थोडीशी फुटली, हिच्यावर पण मी पाय दिला होता नंतर, त्याच्यामुळे ही पण फुटली. तर चला आपण याला रिपेअर करू. आता याला रिपेअर असं करायचंय. काल पप्पा मला म्हटलं याला रिपेअर करून घे, काहीतरी तारी तुरीनी बांधून टाक. त्याच्यामुळे आपण याला रिपेअर करतोय. दुसरी पण नवी घेता येते, पण जर रिपेअर करून होत असेल तर चांगलीच गोष्ट आहे ना, कशाला रिकाम खर्च करायचा. तर चला आपण आता याला रिपेअर करू, तुम्हाला दाखवतो कसं करतात. त्याच्यासाठी आपण एक हे घेतलेलं आहे सोल्डरिंग मशीन, जेणे याला आपण होल करणार आहे. आणि आपल्याकडे अजून एक आहे तार पण लागेल आपल्याला. ते तार मम्मी बाहेर गेली, मम्मी आल्यावर देईन आपल्याला. तोपर्यंत आपण येणीच काम चालू करू. पण लाईटच गेली राव. आता सोल्डरिंग मशीनला लाईट लागते आणि लाईटच गेली. आता आपण स्क्रू ड्रायव्हर घेऊ आणि स्क्रू ड्रायव्हरनी बघू त्याला आपल्याला होल पाडता येतं का. मग आपल्याला लाईटीची गरज नाही पडणार. घेतला आपण आणि बघू आता होल पडतं काही नाही. पण आता फिरतच नाही ते. पडलं का? हो अरे पडलं याला होल. आपल्याला लाईटीची गरज नाही. आता आपण येणीच सगळे होल पाडून घेऊ. तर चला सुरू करूया होल पाडायचं काम बिना लाईटीचं. तर आपलं काम बंद पडणार होतं, पण या गोष्टीने वाचून घेतला. आता आपण येणीच सगळे होल पाडू. तुम्हाला मी फास्ट फॉरवर्ड करून दाखवतो कसं दिसतं. तर प्रत्येक होलला जर मी शूट केलं तर लई टाईम लागणार आणि तुम्ही व्हिडिओ पाहणार नाही. तर चला मग आता आपण सुरू करूया होल पाडायचं काम. तर मित्रांनो, हात पूर्ण लाल झालेला आहे स्क्रूड्रायव्हरमुळं. आता आपण दुसरा स्क्रूड्रायव्हर घेणार आहे. छोटा आहे त्याच्यामुळे होतं असं बहुतेक. तेव्हा पूर्ण हात लाल झालेला आहे. आता आपण दुसरा स्क्रूड्रायव्हर घेऊ आणि तिने करू. आणि तुम्हाला आता मी डायरेक्ट पूर्ण होल पाडल्यावरच दाखवतो, कारण की एका हाताने शूट करायचं आणि एका हाताने हे करायचं अवघड जात आहे. तर त्याच्यामुळे पुन्हा एकदा मी करून घेतो. हे बघा एवढं केलं आपण. आता प्रत्येकाला होल पाडलेलं आहे, जवळून दाखवतो. मग आता मी हे सगळं करून घेतो, होल पाडून घेतो सगळे दुसऱ्या स्क्रूड्रायव्हरने आणि मग तुम्हाला दाखवतो पुढची स्टेप. आता आपली लाईट आली. आता आपण हे लावू सोल्डरिंग मशीन आणि मग करू, कारण की तिने खूप त्रास होतोय हाताला आणि हात पण लाल होतोय, कारण की स्क्रूड्रायव्हर जायला जरा जड जातंय. आता येणे बाबा आपण किती फास्ट होत होतं. पण एक प्रॉब्लेम झाला, पिन तर लावली मी इथं, पण येतं पुरतच नाही, इथपर्यंतच जात आहे. आणि आपल्याला हे इथं करायचंय, इथपर्यंत ते येतच नाही. आता काय करावं, काहीतरी डोकं लावावं लागणार. तर म्हणून आता मी जुगाड लावला. एक खुर्चीवर दुसरी खुर्ची ठेवली. आता बघा हे लायटर नाही, हे आता पुरतं इथपर्यंत. असं सर्व मस्त एकावर ठेवून दिलं, त्याच्यामुळे जमलं ते. आता चालू करतो बटन आणि मग आपण चालू करू होल पाडायला. तर आता हे गरम झालं आणि आता आपण चालू करू याला होल पाडायला. बरोबर पडतं नाही बघू होल. इथं फास्ट मध्ये पडायला पाहिजे आणि पडतंय वाटतं. ओ भाई, पहिलं पडलं. आता हे दुसरं. ओ वा, दुसरं पडलं. हाताने मी करत होतो, लई टाइम लागत होता मला आणि हात पण लई दुखत होता. पण हे एकदम फास्ट होतंय आणि मला असं वाटतं 2-5 मिनिटातच पूर्ण आपलं काम तमाम होऊन जाईल. याला 2-5 मिनिटं नाही लागणार, 1 मिनिटाच्या आतच पूर्ण होऊन जाईल. बघा किती धोर निघतो याच्यातून. चला आता आपण फास्ट करून घेऊ. मी काही बोलत नाही, तुम्हाला दाखवतो फास्ट फॉरवर्ड करून. हे बघ सगळे बोक्षे पाडून झाली या मशीनने फास्ट मध्ये. आता याला असंच राहू देतो मी, कारण की याला विचिकन करावं लागणार आहे. आणि हे बघा की धुवा निघतोय या मशीनमधून. एवढा धुवा निघतोय या मशीनमधून. एकदम फास्ट मध्ये काम झाले आणि
एवढं करायला मला 10 मिनिटं लागली आणि एवढं करायला 1 मिनिट लागला. फक्त 1 मिनिटामध्ये एवढं सगळं काम झालं. तर चला आता आपण याला तार लावू आणि याला बंद करू बटन. तर आता आपण तार आणला, अजून तार लागेल, एवढा तार पुरणार नाही, पण तरी बी आता या तारापासून आपण सुरुवात करू. याच्यात टाकू अशी जाय ना. हा, ही तार याच्यात टाकली का तिला ओढून घेऊ, तिला सगळे खाली ओढून घेऊ. तर आता हे आपलं पहिलं बसलं एकदम भारी. आता खालून याला टाईट करून घेऊ आपण. खालून असं झालं ते, आता पकडावं आणि याला टाईट करून घेऊ, मग ओके होऊन जाईल हे काम. ही पकड आणली आपण, आता टाईट करून घेतो, तुम्हाला दाखवतो कसं टाईट करतात. तर चला आता याला कट करून घेऊ आपण आणि मग टाईट करून घेऊ. पहिले याला कट करून घेतो इथून असं थोडं. हे कट केलं, याची गाठ मारू, पकडने पॅक करून टाकू याला. दुसरी पकड आणू काय, पॅक करून घेतो याला मस्त पैकी. तार जुना आहे, गंजलेला आहे, त्याच्यामुळे असं वाटतं की याला तुकडा नाही पडला पाहिजे ताराचा, नाही तर बस झालं काम. जास्त टाईट पण नाही करत, कारण की ते प्लास्टिकचे ते पण नरम आहे, त्याच्यामुळं ते पण फाडून टाकत खालचं लंबर आणि याला तोडून घेतो असं. म्हणजे कसं ओके, काहीच ताण नाहीये, एकदम असं पॅक झालं. आणि वरून दाखवतो तुम्हाला कसं झालं असं. तर इकडून असं झालं, हे बघा आहे की नाही. आता सगळे असेच करतो आणि तुम्हाला दाखवतो फायनल रिझल्ट कसा आहे. तर मित्रांनो फायनली एवढं झालेलं आहे. मी एवढं केलं कारण की तार नव्हती, तारच नंतर एवढं सगळं होल मारल्यावर कळालं आमच्या घरी तारच नाही, म्हणून मग एवढं जेवढी तार होती तेवढे एक एक गॅप सोडून केलं. आता नंतर तार आणत आणि मग पूर्ण कम्प्लीट करत. तर असं झालंय, पूर्ण पहिल्यापेक्षा दंडम झालेलं आहे हे बघा. आणि खालून पण दाखवतो तुम्हाला. ओ भाई देवा, हे खालून असं सगळं सिस्टम. फक्त आता एकावर एक ठेवता येणार नाही, याला वरती ठेवता येणार नाही खुर्चीला असं केल्यावर. तर मग आता जाऊ बाकीच तारानंतर हे पूर्ण होईल आणि मग आता पूर्ण होईल आपलं कम्प्लीट. तर मित्रांनो एवढी सगळी कुठाने केल्यानंतर पूर्ण झालं, मी होल पूर्ण पाडले आणि नंतर कळालं का आमच्या घरी तारच नाही. मग छोटासा जो तुकडा सापडला त्यानेच मी जेवढं झालं तेवढं पॅक करून टाकलं एक एक अंतर सोडून. आणि झालं आता पप्पा आणि मी दुसरं तारानं, मग दुसरा तार जेव्हा येईल तेव्हा मी बाकीच पूर्ण कम्प्लीट करीन. आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. आवडलं असेल तर लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. आपण भेटूया उद्या. जय महाराष्ट्र.